नमस्कार मित्रांनो, तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कॉलेजमधून आलतो, तर आपल्या मित्रापाशी जावं म्हटलं चहा प्यायला. तर तुम्हाला सांगतो त्याची प्रगती बी किती आहे आणि त्याची सुरुवात कशी कशी होती, तर तुम्ही तुम्हाला सगळं दावीन. तर आता थोडी गर्दी कमी झाली, मी तुम्हाला दावतो. तर चला. तर मित्रांनो, तुम्हाला आज चला आधी दावतो त्याचं आतनं कसं कसं आहे. तर तुम्ही बघू शकताय, पहिले आता नवीन ही केलेला आहे. तर ही चहाची आपली तापवण्याची शिगडी आहे म्हणा, इथं स्वच्छता करण्यासाठी. ही चहा बी पिल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी. तर इकडं खाण्यासाठी पण आहे बघा, की तुम्हाला चहा नंतर जी काय लागेल आवडेल ती इथं ठेवलेला आहे. तर ही आपला भाव आहे. तर कसं, तर मला सांग, तुझी ही किती शाखा आहे? पहिली शाखा ही, आणि इथनं परत स्वतः दुसरा ब्रँड ईश्वर परत चालू केला स्वतः माझा. इकडे स्वतः ब्रँड माझा ईश्वर परत चालू, आणि आता दुसरी शाखा परत आणि ईश्वर परत दिली. बाहेरचा कार्यकर्ता जोडीदारच आहे आपला, जवळच आता तो बनला बघूया. आणि 2 शाखा आपल्याला मागितले. शाखेचं नाव काय तुमच्या? जय बानूमग कुंदा चहा. जय बानूमग कुंदा चहा दादा. तर ईश्वरपूरमध्ये यांची ब्रँड त्यांनी तयार केलाय. अजून पुढं मी असं म्हणतो की भरभराट होते, अजून चांगलं होते. या मित्रांचं आपल्या भावाचा चढा शेवटी त्यांचं अजून 1 नव्हे 2 नव्हे 10-12 अशी शाखा होती. आज पोरका आम्हाला लागत होती, तर यश मिळत राहू दे. तर आता टेक्निक पाहिजे, तर तुम्ही बघू शकता या दाद्याला आपले 3 भाव आहेत ती. तर एक ईश्वरपुरामध्ये शाखा आहे, एक इथं आहे आणि एक नवीन काढणार आहेत. असं 3 भाव आहे ती. तर तुम्ही बघू शकता किती प्रगती करायला लागली ती. तर तुम्ही असं प्रयत्न करा. तर छोट्याशा चहाचा उद्योग आहे त्याचा. तर तुम्ही बघू शकता, आता आपण सध्या इथं तुम्हाला दुकानात दिसत असेल. तर तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय आता कस्टमर आली की त्यासनी विचारूया की चहाची क्वालिटी कशी लागली. तर या तो भैया मुझे आप बताओ यहाँ की चाय की क्वालिटी कैसी बेस्ट है. मैं ये गुड़ का चाय पीता हूँ. मैं 10 किलोमीटर दूर से आके पीता हूँ. मैं हमेशा आता रहता हूँ. भैया आपको क्या बोलूँ? अच्छा लगता है चाय आपका पीकर. हम लोग 10 किलोमीटर दूर से चाय पीने आते हैं, यहीं पे पी कर जाते हैं. अच्छा लगता है गुड़ का चाय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय क्वालिटी. 10 किलोमीटरहून माणसं येते ती चहा प्यायला. तर इथं आता गर्दी थोडी कमी आहे म्हणून आम्हाला व्हिडिओ बनवायला होती, नाही तर असा वेळ गावत नाही. तर आता थोड्या वेळात आता आणि गर्दी होणार आहे, कारण येणं जाण्याची रहदारी खूप आहे तो. तर आणि तुम्हाला आणि माणसं येताना दावीनच. गर्दी इथं कमी आहे, पण आपल्याला पार्सलला गिराईक जास्त आहे. आपल्याला गर्दी इथं कमी आहे, पण पार्सलला जास्त गिराईक आहे. आणि स्वतः पार्सल द्यायला जातो, स्वतः मालक आहे. काय अडचण नाही, पोरगा कुठलं कामाला ठेवलेलं नाही, काय नाही. अच्छा. अजून दादा 2 ना. अजून दादा त्याची क्वालिटी आहे ना डबल. यार टप्पा बटकी किती चहा? 8च्या. मित्रांनो, आता आपण बी चहा देऊन बघूया आपल्याला द्यायला कस्टमरला जमतोय का. भविष्यात जर काय झालं नाही तर आपण पण व्यवसाय टाकू शकतोय. आणि जर तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला एक कष्ट दिसेल, इन्कम पण दिसेल आणि गिरायकांची भरपूर येणं जाण्याची ही पण दिसेल तुम्हाला. तर आपण आता थोड्या चालू करूया चहा वाटा.
बिस्किट हां मला सांगा की चहाची क्वालिटी कशी आहे? आवडला तुम्हाला चहा? तुम्हाला आवडला चहा? 85 ना हां मित्रांनो तुम्हाला खरं सांगू इथलं इन्कम 50 ते 60 हजार प्रति महिना आहे आणि ही यांची एक शाखा आहे दुसरीकडे बी आहे ती म्हणजे ईश्वरपूरमध्ये आणि तिथे ह्याच्यापेक्षा जास्त पैसे कमवतील तर चहामधून पण खूप पैसा आपल्याला कमवता येतोय. तर मित्रांनो आता खूप वेळ झालाय आता आपण जाऊया कॉलेजमधनं आलो म्हणलं सरळ आपल्या मित्राची गाडी घ्यावी तर पण एक आयडिया आली की आपण सरळ ब्लॉग एक बनवावं मित्र. फायनली मित्रांनो आजचं ब्लॉग आता इथं समाप्त करूया. तर असं आज दुसरीची ब्रँड आहे तिकडे पण जाणार आहे तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला दावतो. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सरळ घरला प्रस्थान. तर मित्रांनो जाऊया आता घरला.